बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ब्रह्मणगाव येथे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेले एक प्रकरण समोर आले। श्री बजरंगबली यांच्या मूर्तीचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक हिंदू समाज आणि संघटनांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी करणारे हिंदू कार्यकर्ते संग्राम ढोले पाटील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। मुख्य दोषींवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार आणि हिंदू कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात सत्य काय आहे याचा तपास सुरू असून आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जय श्रीराम। ब्रह्मगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी जिहादी वृत्तीच्या मुस्लिमांनी गोमाता कापून गोमांसाचे तुकडे याचा हार बनवून श्री बजरंगबलीच्या मूर्तीला घातला। प्रथमतः या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं आरोपीवर कारवाई करा। अजूनही आरोपी पकडलेले नाहीत, पण आम्ही पोलिसांना सांगितलं आरोपी पकडा म्हणून आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। ज्या दिवशी मी ब्रह्मगावमध्ये उपस्थित नाहीये त्या दिवशी पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे की संग्राम ढोले पाटील आले 60-70 हिंदू घेऊन आले आणि ब्रह्मगावमध्ये दंगा केला। प्रथमतः पोलिसांचा मी या गोष्टीमध्ये निषेध व्यक्त करतो। ज्या ठिकाणी मी उपस्थितच नाही तर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता कसा? लवकरात लवकर ज्यांनी गोमांसाचा हार बजरंगबलीच्या मूर्तीला घातला, हिंदूच्या भावना दुखल्या, त्यांना अटक करा, अन्यथा पुढील जे काय होईल त्याला जबाबदार प्रशासन राहील। जय श्रीराम।